बातमी जळगावातून आहे। जळगाव जिल्ह्यात व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा हा कायमच आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ होऊन सुद्धा व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीयेत। अनेक व्यवसाय यामुळे अडचणीत सापडलेत। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अनेक व्यवसायांना कोळशाची शेगडी वापरावी लागते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅसचा तुटवडा हा अद्यापही कायम असून एकीकडे व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढ झाल्यासुद्धा अद्यापही व्यावसायिकांना मात्र व्यावसायिक सिलेंडर हे उपलब्ध होत नसल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। प्रामुख्याने व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने अद्यापही अनेक उद्योग व्यवसाय जे आहेत ते खरं तर शेगडीवर असल्याचं पाहायला मिळते आहे। मात्र ज्या पद्धतीने गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक व्यावसायिकांना याचा मोठा फटका जो आहे हा बसत असून परिणामी उद्योगावरही याचा मोठा परिणाम होत असल्याचं चित्र हे पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत खरं तर या ठिकाणी व्यावसायिक आहे, उद्योजक आहेत। काय सांगणार एकंदरीतच आता कुठेतरी सिलेंडर जे आहे व्यावसायिक सिलेंडर हे सुरू झालेलं आहे, मात्र काय अडचणी येत आहेत? आता सध्या ते युद्धामुळे जे सिलेंडर बंद करण्यात आले होते ते आता चालू झाले, परंतु आपल्याला इतका साठा मिळत नाही आहे। आपल्याकडे 4 शाखा असून ते आता सध्या बंद ठेवण्यात येत आहे, कारण की सिलेंडर पुरवठा हा खूप कमी होत आहे आणि त्याचे भाव देखील वाढलेले आहे। म्हणून आम्ही कोयला भट्टीवरती आता सध्या व्यवसाय चालू आहे। पण या व्यवसायावर काही परिणाम होतोय, कारण शेगडीवरती व्यवसाय करताना काय नेमकी अडचणी येत आहेत? हो, खूप टाईम लागतोय, त्याच्यामुळे गिराईक पण थांबत नाही, त्याच्यामुळे खूप अडचण होत आहे। निश्चितच एकीकडे जे पाहायला गेलं तर सिलेंडर उपलब्ध होत असल्यामुळे व्यवसायावर देखील मोठा परिणाम होत आहे। प्रामुख्याने खरं तर जे कारागीर आहेत त्यांना देखील याचा मोठा सामना करावा लागत आहे। आता काय सांगणार, आता आपण या ठिकाणी डोसा बनवत आहात, हा गॅसवर बनवताना आणि आता शेगडीवर बनवताना काय तफावत आहे? ते शेगडी बनवताना याला कमीत कमी टाईम लागतो 10 ते 15 मिनटं, गॅसवरती पटक्यात होतं। आता जसे समजून घ्या, गॅसवरती 10 डोसे 5 मिनटात बनतात, तर शेगडीवरती 20 मिनटांनी 5 डोसे निघतात। ते वेळ लागतो बनवताना लागतात आणि गिऱ्हाईक प्लस घाई करतात, दे बुवा लवकर असं, त्यामुळे गिऱ्हाईक पण नाराज होतात खूप। गॅसपेक्षा शेगडीची रिस्क जास्त आहे वाटतं? भरपूर रिस्क आहेत, पुन्हा उन्हाळ्याचे दिवस पुन्हा त्यात वरती गरममध्ये हीट, ते जास्त होतं त्रास। नक्कीच व्यावसायिक असतील, खरं तर कारागीर असतील, यांना देखील मात्र या संपूर्ण परिस्थितीचा सामना जो आहे हा करावा लागत आहे। एकीकडे प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत होत दावा केला जात असला तरी मात्र अद्यापही व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिकांना मोठा त्रास जो आहे हा सहन करावा लागत आहे। त्यामुळे व्यावसायिक सिलेंडर तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी ही व्यावसायिकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।